मला एकदा राज ठाकरेंनी असं सांगितलं की आम्ही दुपारनंतर बाळासाहेबांना भेटत नाही, सकाळी भेटतो. तर मी म्हटलं का? नाही, दुपारी तुमचा पेपर येतो ना 2 वाजता. मग ते झोपून उठल्यावर ते बघितल्यावर त्यांचं डोकं फिरतं, त्यामुळे त्याला सकाळीच असं मला गमतीत त्यांनी सांगितलं होतं. सो दिस इज बाळासाहेब. मी एक दिवस पुस्तक लिहिणार आहे बाळासाहेबांवर, माझ्या खूप आठवणी आहेत. आणि शेवटची मी मुलाखत घेतली त्यावेळेला ते इतके भाऊक झाले होते. मला म्हणाले आपण खूप मुलाखती करूया, पण नंतर ते गेलेच. म्हणजे मला असं वाटतं शिवसेनेबद्दलचं माझं मत ना, मी वैचारिक विरोधक शिवसेनेचा होतो, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा, त्या पद्धतीच्या हिंदुत्वाचा. पण उद्धव ठाकरेंनी सगळं बदलून टाकलं ना. ते आता प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाकडे गेलेले आहेत. शिवसेनेचं लोकशाहीकरण झालेलं आहे. उद्धव ठाकरेंचा स्वभावही खूप बदललेला आहे. शिवसेना अधिक आता ज्याला ओपननेस म्हणतात तो आलेला आहे. आणि आज मी शिवसेनेला पाठिंबा अशासाठी देतोय की लढा शिवसेनेचा संबंध नाहीये, लढा लोकशाहीचा आहे. ज्या पद्धतीने शिवसेना फोडली भाजपने, या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने पैशाचं राजकारण केलं, खोक्यांचं राजकारण, हे गंभीर आहे ना. मी उद्धव ठाकरेंना किंवा शिवसेनेला फक्त पाठिंबा देत नाहीये, ते निमित्त आहे. मी लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय. म्हणून मला असं वाटतं की पत्रकार म्हणून आपण आता उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभं राहायला पाहिजे, महाराष्ट्राने उभं राहायला पाहिजे. आणि उद्या चूक केली तर लिहूच ना. आता म्हणजे पूर्वीपासूनच बाळासाहेबांशी चांगले संबंध आहे. राज तर म्हणजे खूप, राज हा दिलदार माणूस आहे, खूपच दिलदार. म्हणजे मी तुला सांगतो, तुम्हाला अडचणीच्या वेळेला मित्र पाहिजे असेल तर तो राज ठाकरे आहे. खरी गोष्ट. त्यांनी मला एकदा सांगितलं, महानगर आर्थिक अडचणीतमध्ये होतं तेव्हा त्यांनी मला एकदा सांगितलं की असं मी ऐकतोय की तुम्ही आर्थिक अडचणीत आहात, पहाटे 5 वाजता फोन करायचा म्हणाल. अर्थात आपण कोणाचा फेवर घेत नाही, आपली पत्रकारिता स्वतंत्र आहे. बरोबर. पण असे मित्र असणं म्हणजे, टीका मी त्याच्यावर किती वेळा केली आहे, राजवर किती वेळा केली आहे. पण राज आजही कधीही हाक मारली ना तर महाराष्ट्रातला पहिला राजकारणी माझ्या मदतीला येणारा राज ठाकरे असेल, याची मला खात्री आहे. हे काँग्रेसवाले वगैरे असले युसलेस लोक काही करत नाहीत, ते सगळे स्वार्थी लोक आहेत.